नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत, खमंग, कुरकुरीत साबुदाणा रोल. साबुदाणा वडे तर आपण नेहमीच बनवतो, साबुदाणा खिचडी बनवतो. पण आज उपवास स्पेशल साबुदाणा रोल बनवूया. साधी, सोपी, सरळ रेसिपी आहे. अगदी घरच्या साहित्यामध्ये सहज सोपी होणारी रेसिपी. अगदी नवशिकेही कोणीही ही रेसिपी सहजपणे करू शकेल इतकी छान होते. चला तर आपल्याला वेळ न घालवता याची साहित्यकृती पाहिजे आहे. अगदी तेलामध्ये न फुटणारे साबुदाणा रोल पहा इथं अजिबात सुद्धा हे फुटत नाहीत किंवा एकसारखे खमंग खरपूस असे तळले जातात. आता तो कशा पद्धतीने करायचा ते मी तुम्हाला इथं दाखवते. 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि हा साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे मी. साबुदाणा स्वच्छ धुवायचा आणि एक अर्धा इंच पाणी साबुदाण्याच्या वरती ठेवायचं आणि हा साबुदाणा रात्रभर भिजवून घ्यायचा. जेव्हा रात्रभर हा साबुदाणा भिजतो तेव्हा एकसारखा आणि छान भिजला जातो. म्हणजे जे आपण आता रोल बनवणार आहे त्या रोलसाठी अशा पद्धतीने साबुदाणा भिजवून घ्या. 2 मिडियम साईजचे बटाटे छान असे उकडून घेतले, त्याची साल काढून घेतली आणि हे बटाटे मी किसून घेतलेले आहेत. बटाटे मॅशरने बारीक करू नका. जेवढे तुम्ही किसून घ्याल तेवढे हे रोल व्यवस्थित येतात. 2 बटाटे उकडलेले किसून घेतले. त्याचबरोबर 4 चमचे इथं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मी. त्याचबरोबर इथं 1 चमचा आपल्याला चिली फ्लेक्स घ्यायचे आहेत. चिली फ्लेक्सच्या ऐवजी तुम्ही इथं हिरवी मिरची किंवा लाल मिरची पावडर उपवासाची घेऊ शकता. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 चमचाभर साखर घेतलेली आहे. साखरेने चव बॅलन्स होते आणि छान चवीला हे रोल होतात. इथं अर्ध लिंबू घेतलेला आहे मी. अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला या रोलसाठी घ्यायचा आहे. सुंदर चवीचे हे रोल होतात. तुम्ही करून पहा. साबुदाणा वडे तर आपण नेहमीच करतो, पण वड्याच्या ऐवजी एकदा असे साबुदाणा रोल करून पहा. खमंग चवीचे, कुरकुरीत, खुसखुशीत होतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील. अर्धा चमचा इथं मी जिरं घेतलेलं आहे. त्याचबरोबर अगदी थोडीशी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे. जिरं, कोथिंबीर ऑप्शनल आहे. तुम्ही उपवासाला खात नसाल तर घेऊ नका आणि खात असाल तर थोडंसं घ्या. फार छान चवीला होतं. आता हे सगळं आपल्याला छान असं एकसारखं एकजीव मळून घ्यायचं आहे. पहा इथं अगदी हा साबुदाणा, हा बटाटा आणि हे जे आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, बाकीचे जे मसाले घेतलेले आहेत, व्यवस्थित असे एकजीव आपल्याला करून घ्यायचे आहेत. म्हणजे हे जे पीठ आहे, हे पीठ एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही साबुदाणा वडे करणार असाल तर थोडंसं बटाट्याचं प्रमाण वाढवा आणि शेंगदाण्याचा कुटाचं प्रमाण वाढवा. इथं रोलसाठी मी बटाट्याचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे आणि शेंगदाण्याचा कुटही कमीत कमी घेतलेला आहे. आणि इथं पहा असं पूर्णपणे हाताने एकसारखं मळून हे पीठ आपल्याला या रोलसाठी घ्यायचं आहे. जेणेकरून साबुदाणा तेलामध्ये फुटू नये आणि आपले रोल पसरू नयेत तेलामध्ये, ह्याची काळजी घ्यायची आपल्याला. त्याच्यासाठी हा पूर्ण एकसारखा हे जे पीठ आहे हे व्यवस्थित हाताने एकसारखं मळून घ्या. म्हणून त्याच्यासाठी बटाटे किसून घ्या. बटाटे तुम्ही मॅश करून घेऊ नका. जेवढे किसून घ्याल तेवढे व्यवस्थित हे रोल आपले तयार होतात. आता काय करायचं आहे आपल्याला, 2 चमचे मी इथं साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे. माझ्याकडे साबुदाणा पीठ आहे, पण तुमच्याकडे साबुदाण्याचं पीठ नसेल तर अरारोटचं पीठ घ्या. कॉर्नफ्लोअर घेऊ नका. कॉर्नफ्लोअर उपवासाला चालत नाही, म्हणून अरारोटचं पीठ किंवा साबुदाण्याचं पीठ घ्या. 2 चमचे साबुदाण्याच्या पिठामध्ये आपल्याला इथं हे पाणी घालायचं आहे. पाणी घालून ही जी स्लरी आहे ही अगदी दुधाप्रमाणे एकदम पातळ करून घ्यायची आहे आपल्याला. पहा इथं. आणि ही स्लरी फार महत्त्वाची आहे. ही स्लरी जर तुम्ही करून घेतली अरारोटच्या किंवा साबुदाण्याच्या पिठाची तर छान असे हे रोल आपले तयार होतात. साबुदाणा पीठ नसेल तर तुम्ही इथं राजगिऱ्याचं पीठ घ्या किंवा मग शिंगाड्याचं पीठ घ्या. पण ही अशी पिठं घेऊन एकदम असं पातळ ही स्लरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. म्हणजे एक आपल्या रोलला बाइंडिंगही येतं आणि रोल खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. राजगिऱ्याचं पीठ असेल तरी राजगिऱ्याच्या पिठाची अशी एकदम स्लरी पातळ करून घ्या, जेणेकरून साबुदाण्याला कव्हर होईल आणि हा जो साबुदाणा रोल आहे हा कुरकुरीत तयार होईल. थोडंसं तूप लावायचं आहे आपल्याला हाताला आणि तूप लावून आता हे रोल तयार करून घ्यायचे आहेत. पहा इथं अगदी छोटे छोटे रोल आपल्याला तयार करायचे आणि फार सुंदर चवीचे हे रोल होतात. त्याच पद्धतीने उपवासाला काहीतरी वेगळा. आता आपण जी महाशिवरात्रीचा उपवास आहे त्याला वरीचा तांदूळ चालत नाही, म्हणून काय करायचं आपल्याला, साबुदाण्याचे वेगवेगळे पदार्थ जर करायचे झाले तर साबुदाणा वडा करा, साबुदाणे खिचडी करा.
साबुदाण्याचे छान असे थालीपीठ करा किंवा असे साबुदाण्याचे रोल करा. फार छान चवीचे हे रोल होतात आणि वेगळा काहीतरी पदार्थ उपवासाला खाल्ला जातो. तर इथं पहा, आता हे सगळे रोल मी तयार करून घेते. अगदी सुरुवातीला 10 ते 11 रोल तयार करून घेते. एवढ्या मिश्रणामध्ये कमीत कमी 22 ते 23 रोल आपले तयार होतात. अगदी 2 ते 3 माणसं उपवासाला अगदी पोट भरून हे खाऊ शकतात. घरच्या साहित्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं, घरचं साहित्य पूर्ण वापरून आपण हे रोल तयार करत आहोत. कोणताही बाहेरचा मसाला न वापरता घरच्या मसाल्यामध्ये हे रोल खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. इथं पहा, मी करून दाखवते तुम्हाला. थोडंसं हाताला तूप किंवा तेलाचं हे घ्या आणि त्याने असे रोल करून घ्या, म्हणजे हाताला चिकटत नाही साबुदाणा आपल्या. आणि जेवढं तुम्ही व्यवस्थित हे पीठ मळून घेणार तेवढे तुमचे रोल फार छान होतात. पहा इथं आता हे सगळे एका प्लेटमध्ये मी काढून घेते. अगदी 10 ते 11 रोल मी तयार करून घेतलेत आणि हे रोल आता आपण तळून घेऊया. रोल तयार करतानाच तुम्ही गॅसवरती तेल ठेवा, म्हणजे तेल छान गरम होईल. हे पहा, आता तेल चांगलं मी गरम करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये रोल हा कसा तळायचा ते मी तुम्हाला दाखवते. ही जी आपण साबुदाण्याची स्लरी करून घेतली आहे, साबुदाण्याच्या पिठाचं पाणी किंवा स्लरी करून घेतली, त्याच्यामध्ये एक रोल आपल्याला घोळवायचा आणि तो तेलामध्ये घ्यायचा आहे. पहा तुम्ही, पूर्णपणे साबुदाण्याच्या जो वडा आपण बनवतो त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी ही रेसिपी आहे. तुम्ही करून पहा. हे पहा, त्या स्लरीमध्ये मी हा रोल बुडवलेला आहे आणि हा तेलामध्ये सोडलेला आहे. कुठेही हा रोल आपला तेलामध्ये पसरत नाही किंवा साबुदाणे, काही वेळेला साबुदाणा वडा फुटतो, साबुदाणे उडतात अंगावरती किंवा वडा फुटतो तेलामध्ये. पण आपले हे रोल अजिबातसुद्धा फुटत नाहीत, कारण आपण इथं साबुदाण्याच्या पिठाचं त्याला कव्हर केलेलं आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित असे हे रोल तळले जातात. आता लगेच रोल टाकल्या तुम्ही झारा अजिबातसुद्धा लावू नका किंवा उलथनं लावू नका. 1-2 मिनटं हे रोल तेलामध्ये सेट होऊ द्या आणि नंतर मग हे आपल्याला पलटी करायचे आहेत. छान चवीचे, खुसखुशीत, खमंग, कुरकुरीत हे रोल तयार होतात. तुम्ही करून पहा. आता या ठिकाणी जर तुमच्याकडे कच्चा साबुदाण्याचा बटाट्याचा जो कच्चा आपण चिवड्यासाठी जे बटाटे किसून आपण वर्षभरासाठी साठवून ठेवतो, तसा जर बटाट्याचा चुरा तुमच्याकडे असेल उपवासासाठी तुम्ही केलेला, तर थोडासा चुरा घ्या आणि त्या चुऱ्यामध्येही हे रोल घोळवून तुम्ही तळू शकता. छान चवीचे होतात. आता सध्या माझ्याकडे वेफर्स किंवा बटाट्याचा चुरा नाही आहे, नाहीतर वेफर्स किंवा बटाट्याचा चुरा जर माझ्याकडे असता तर थोडंसं मी त्याचं मिक्सरला पीठ करून घेतलं असतं आणि त्याच्यामध्येही हे रोल घोळवून मी तळून घेतले असते. पण माझ्याकडे बटाट्याचा चिवडा किंवा बटाट्याचे वेफर्स नाही आहेत. असते तर मी तेवढं केलं असतं. तर तुमच्याकडे असतील तर त्याचं मिक्सरला पीठ करून घ्या आणि त्याच्यामध्ये हे रोल आधी आपण साबुदाण्याच्या पिठामध्ये घोळवायचे आणि मग वेफर्सच्या चुऱ्यामध्ये घोळवून मग ते तळून घ्यायचे. छान कुरकुरीत, खमंग, खुसखुशीत हे रोल तयार होतात. पूर्णपणे गोल्डन ब्राऊनवर येईपर्यंत हे रोल आपल्याला तळून घ्यायचे आहेत. पहा इथं गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती हे रोल तळून घ्या. कच्चे रोल काढू नका. जेवढे तुम्ही अगदी ब्राऊन कलरवरती तळाल तेवढे चवीला कुरकुरीत, खुसखुशीत रोल होतात. हे पहा इथं अगदी ह्या कलरवरती आपल्याला हे रोल तळून घ्यायचे आहेत. एकदम करपूनसुद्धा देऊ नका. साधारण सोनेरी कलरवरती आले की आपण हे काढून घ्यायचे आहेत. आणि जेवढे तुम्ही गरमागरम हे रोल खाल तेवढे चवीला फार छान लागतात. जास्ती थंड होऊन देऊ नका. जेवढे गरम खाल तेवढे अगदी कुरकुरीत, खुसखुशीत हे रोल होतात. थंड झाल्यावरही तेवढेच राहतात, पण जेवढे गरमागरम खाल तेवढे टेस्टी लागतात. तर इथं पहा, आता हे मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने आपण आता सगळे रोल तळून घेणार आहोत. छान असे खमंग, कुरकुरीत आपले रोल तयार झाले आहेत. आता मी तुम्हाला आणखीन दाखवते. हे पूर्णपणे ही बॅच जी आहे, दुसरी बॅच, तीही मी तळून घेते. अगदी 22 ते 23 रोल आपले तयार झाले आहेत एवढ्या मिश्रणामध्ये. अगदी 2 ते 3 माणसं आरामशीर हे फराळ करू शकतात. इथं मी दह्याची वाटी घेतली आहे. दह्यामध्ये थोडंसं मीठ, तिखट, थोडीशी साखर आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आणि दह्याची चटणी करायची आपल्याला. आणि ह्या दह्याच्या चटणीबरोबर आपल्याला ह्या रोलचा स्वाद घ्यायचा आहे. छान चवीचे हे रोल होतात. तुम्ही करून पहा. आणि मी सांगितल्याप्रमाणे ह्या रोलला तुम्ही कच्चा बटाट्याचा जर किस असेल तुमच्याकडे किंवा बटाट्याचे कच्चे वेफर्स असतील तर त्याचा चुरा करून त्याच्यामध्ये घोळवून हे रोल तळून घ्या. छान कुरकुरीत रोल होतात आणि असेही छान असे कुरकुरीत रोल आपले तयार झाले आहेत.
आणि दह्याच्या चटणीबरोबर आपल्याला ह्या रोलचा स्वाद घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रेसिपी पहिल्या चॅनेल लाईक करा आणि छान छान कमेंट्स द्या. तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. आणि अशा पद्धतीने उपवास स्पेशल फराळाचा पदार्थ हा करून पहा. मित्रमैत्रिणींना चॅनेल शेअर करा, हा पदार्थ शेअर करा. धन्यवाद मंडळी.